मध्य पुण्यनगरी. त्या पुण्यनगरीतील हे सगळ्यात जुनं प्राचीन असं मंदिर आहे नवी पेठ मंदिर. परतवाडीमध्ये इथे तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे 20 तारखेला. तर अशा रीतीनं पुणे शहराच्या मध्यवर्ती असलेलं हे नवी पेठ येथील विठ्ठल रखुमाई मंदिर तुम्हाला सगळ्यांना पाहण्याचा योग आलेला आहे योगूज किचनच्या निमित्तानं. तर योगूज किचनमध्ये आपण उपवासाचे वडे करणार आहोत, ते नक्की पाहायला विसरू नका. तर मंडळी, तुम्हाला बॅकग्राऊंड सगळं वेगळं दिसतंय का नाही? हे बॅकग्राऊंड आहे आमच्या लता आणि आनंद यांचं, जोशी कुटुंबियांचं. त्यांच्या किचन मध्ये आम्ही हा कारभार करतो आहे. तर आज आपले उपवासाचे वडे करायचे आहेत. कसे बनवतात साहित्य बघूया बरं. हे बघा, हे जे आहे ते वरईचं तांदूळाचं पीठ केलेलं आहे आणि साबुदाणा हे भाजून घेतले आणि मग त्याचं पीठ काढलेलं आहे. हे उकडलेले बटाटा आहे आणि हे जे आहे ते मीठ आहे. ही मिरची काढली आहे ग्राइंडरमधनं गरजेनुसार. हे आपलं जिरं आहे. हे तेल आहे फोडणीसाठी, पाणी घेतलेलं आहे. तर आता पुढची रेसिपी पण बघूया. आणि ही जी माळ आहे ती आमच्या आशाताईंनी दिलेली आहे, सांगायला महत्वाचे आहे. हे उपकरण पण आपलं सगळं त्यांनीच मॅनेज केलेलं आहे. तर रेसिपी बघा, चला या इकडे. तर मंडळी, आधी आपण आपलं पीठ मळून घेऊया. या बघा, याच्यामध्ये आपण सगळं पीठ घेतलेलं आहे. अशा रीतीनं हे पीठ ह्यात घेतलं आपण. थोडंसं मीठ घ्यायचंय चवीनुसार, एवढं चालेल आपल्याला चवीसाठी. आणि हे सगळं असं व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. यात हे जिरे थोडेसे घ्यायचे आहेत, असे व्यवस्थित पसरून टाकायचे. ही मिरची सगळी टाकून द्यायची गरजेनुसार. कुणाला तिखट आवडतं त्यांनी जास्त टाकायची, ज्यांना कमी लागतं त्यांनी कमी टाकायची. आम्हाला एवढी चालेल. आता हे सगळं झालेलं आहे. आपण आता हे बटाटे स्मॅश करायचे आहे त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. तर मंडळी, अशा रीतीनं आपली कणिक जी आहे ती शेवटच्या टप्प्यात आहे. थोडं थोडं पाणी टाकायचं गरजेनुसार आणि हळूहळू कणिक तिंबत राहायचं. हे बघा, अजून आपण थोडं पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि हे असं हळूहळू काय. तर अशा रीतीनं मंडळी आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे. पीठ कणिक एकदम व्यवस्थित तिंबवून घेतलेली आहे आणि मग त्याच्या बरोबरीने इकडे तेल ठेवलेलं आहे उकळायला. तेल पण व्यवस्थित तापलं पाहिजे. आणि ह्यो गोळा घेतलेला आहे पहिला वडा करण्यासाठी. अभी बैट्समैन क्रीज पे आया है भाई, तो अभी इसको ये तेल को ऐसा इधर डालने का तो छुट्टा बनता है, वो ऐसा इधर ऐसा घिसपट के लेने का इसको और इधर भी ऐसा थोड़ा थोड़ा लगाने का, ऐसा मेरे बाइको ने सांगितलेला है. तो ऐसा इधर डालेंगे, ऐसा करेंगे इसको ऐसा मस्त एकदम. और ये ऐसा इधर देखो, ये ऐसा थापने का इधर गोल गोल. आणि मंडळी अशा रीतीने बघा एकदम गोल झालेला आहे तो. मग आपल्यासारखं कोण करतं का? कोणाला येत नाही. आणि असं घ्यायचं, हे नसं अलगद सोडून द्यायचं. ये उपासाचा वडा तड करतोय बघा. अरे बापरे, याचं काय होतंय असं. छान छान छान. उलटायचं आहे, हे पहा. आणि फुगला की बाजूला काढायचा. हा फुगला आहे आता. मंडळी, तुम्ही बघू शकता अशा रीतीने हा वडा फुगलेला आहे. वड्याच्या पिठामध्ये बटाटा असल्यामुळे बरं का हा फुगलेला आहे. हे बघा, असा पलटी पण थोडासा मारून घेतला आहे, व्यवस्थित कुरकुरीत झालेला आहे. तर हा आता आपण काढून घेऊया. पुढील वडा तळण्यासाठी तयार आहे. अशा रीतीनं हा थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे आणि हा याच्या साईडला ठेवलेला आहे. आता पुढचा वडा आपण टाकूयात ह्याच्यामध्ये. हा अशा रीतीनं एकदम गोल, जो मी थापलेला आहे गोल एकदम, तो असा सोडलेला आहे. अरे बाप रे, हे पाहिले का? खाऊन खाऊन लोक फुगलेले मी पाहिले होते, पण वडा पण फुगतो हे मला आजच कळले. वड्याला डाएटची गरज आहे. तर अशा रीतीने हा पलटी मारूयात जरा. ओ माय गॉड, व्हेरी गुड. तर
मंडळी, अशा रीतीनं आपले उपवासाचे वडे तयार झालेले आहेत. पांडुरंग हरी, हे पहा. तर चला याची आपण चव चाखूया. चला तर मग ढंटण. तर मंडळी, अशा रीतीनं उपवासाचे वडे तयार झालेले आहेत. आपण लताताईंना विचारूया याची टेस्ट कशी झालेली आहे ती. वा योगूस, मस्त झालेत वडे. म्हणून आम्ही म्हणतो खात राहा सुखात राहा. तर मंडळी, अशा रीतीनं आषाढी एकादशीच्या निमित्तानं हे उपवासाचे वडे आपण तयार केलेले आहेत. रामकृष्ण हरी. तर खात राहा सुखात राहा असं म्हणत लाईक करा, सबस्क्राईब करा, व्ह्यू करा, कमेंट करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि इतरांना या फॉरवर्ड करा व्हिडिओ योगूस किचनचा.